Hello, Shreyas, am I audible to you? येस येस. Yes, okay. Okay, श्रेयस, जेवढं आता झालंय म्हणजे क्रॉड ऑपरेशन वगैरे त्याच्यात काय डाऊट्स आहेत? सर नाही आम्ही ट्राय करतोय. आम्हाला जरा सिंटॅक्स म्हणजे युज टू शेअर व्हायला करू वेळ शकतो लागेल थोडा. स्क्रीन मला? काय म्हणता? शेअर कर ना स्क्रीन. हो, करतो करतो. काय होतंय बघू ते. कारण की ते इम्पॉर्टंट आहे सगळ्यात बेसिक. नाही नाही, आम्ही म्हणजे सिंटॅक्स जरा अजून लक्षात पडायला म्हणजे असं काय म्हणजे बघून करता येतंय, पण त्याचं असं विदाऊट बघता लक्षात यायला म्हणजे असं. अच्छा, काय होतंय ते. कर इन्सर्ट. नाही ते हे द्यायचं बाकी व्हॅल्यूज. डबल कोट मध्ये देते. एसक्यूएल म्हणजे डबल कोट मध्ये ऍक्च्युली ते ऍक्सेप्ट करतं. एसक्यूएल सर्व्हर आपण नंतर बघणार आहे त्यावेळेस ते सिंगल कोट मध्ये accept करतं. अच्छा. नाही, आयडी हे असं ना इंटिजर. हा. हे एरर दाखवतोय वाटतं अजून. हे 1998 ला पण काढू का? सेमी कॉलम दे शेवटी. हा. तू इयर टाकलं का फक्त? काहीच हा, फॉर्मॅट इयर पब्लिश इयर जे आहे ना ते इंटेजर आहे ना. बघू मला एकदा फॉर्म. राईट क्लिक कर टेबलवर. इकडे टेबल्स पब्लिश इयर काय आहे? इंटीजर. मग काय बरं दाखव जाते तर परत इन्सर्टला. एक मिनिट, हे इथं जा रेड कलरची तर काय येतंय नेमकं एरर काय इन्सर्ट वरच्या याला सेमीकोलन दे ना, सिलेक्ट स्टार फ्रॉम. हा आता इन्सर्टची कर ना रे. इन्सर्टची सिलेक्ट कर ना. हम्म, हा, तेच करतोय. हम्म. काय म्हणते तो एरर कर. थांब 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 टेबल. सेल्स इन्फो बुक्स डज नॉट. ते लॅब काय नाव आहे तुझं? सेल्स तर इन. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, हे ना लायब्ररी डीबी मधलं आहे ना. पण हा या सेल्स इन्फोलाच येतो. काल पण मी प्लेअर नावाचा डाटाबेस क्रिएट केला, पण हा या सेल्स इन्फोलाच घेतो. इथं बस सेल्स इन्फो डाटाबेस आहे ना त्यालाच नाही घेतो. नाही, थांब थांब थांब, कन्फ्युज नको. मला एकदा सांग काय होतं नेमकं, हळूहळू सांग. हा जो आहे ना, आता मी बघा, आता मी हे जो सिलेक्ट फ्रॉम लायब्ररी डीबी इथं याला कमांड दिली वरती, बरोबर. लायब्ररी डीबी काय डेटाबेस आहे का टेबल आहे? डेटाबेस आहे लायब्ररी डीबी. त्याच्यातून काय सिलेक्ट करणार आहे तू? नाही नाही, मग ते काय झालं, कारण की ना हम्म. हा मी जेव्हा हे इन्सर्ट टाकत होतो ना इथे, इन्सर्ट हम्म. इंटू बुक्स, तो ह्या सेल्स इन्फो मध्येच अपडेट करत होता. हे हा, बघा आता मग मी एरर तुला बंद. काय सांगितलं होतं की तू त्या लायब्ररी डीबीला डबल क्लिक कर. जा ती लायब्ररी डीबी, जा तिथं लायब्ररी डीबी इकडं, हा डबल क्लिक कर. ब्लॅक डबल क्लिक कर. हा, केला ना. आता रन कर बरं इन्सर्टची क्वेरी. इन्सर्टची क्वेरी रन कर. हा, झाली का? हम्म. सिलेक्टेड डेटाबेस कसं करायचं तुला सांगितलं होतं, नाही तुला काय सांगितलं होतं की त्यावेळेस तुला डेटाबेसचं नाव डॉट टेबलचं नाव असं द्यावं लागेल.
आणि सिलेक्ट अच्छा. स्टार करून लायब्ररी डीबी करू नाही शकत, टेबलला सिलेक्ट करतो आपण. डेटाबेस मध्ये काय सिलेक्ट करणार आहे तू? हा बरोबर. टेबलचं नाव काय आहे? बुक्स. टाक तिथं मग, सिलेक्ट स्टार फ्रॉम. अच्छा, असा विषय आहे का? असा विषय नाही, हेच असं. कर बरं आता रन सिलेक्ट वाली क्वेरी. आलं का? हा, आला आला. समजतंय? जर तू तो डेटाबेस सिलेक्ट करत असेल आणि त्यातला टेबल डायरेक्टली तू युज करू शकतो. जर तुला, अहो सर, मी 2 दिवसापासून हेच करतोय, मी ऐक ना, डेटाबेसच नाव माझं घेतलं. ऐकून घ्या आधी 1 मिनिट. जर तू तो डेटाबेस असा ब्लॅक कर म्हणजे सिलेक्ट केला नसेल, तर तुला काय करावं लागेल ते पण सांगतो. आता तू आहे ना, खालचा डेटाबेस सिलेक्ट कर कोणता तरी दुसरा. हा. दोन्ही गोष्टी सांगतो तुला. कर सेल्स इन फॉर. हा, आता तुला इथे लिहावं लागेल, इन्सर्ट इंटू लायब्ररी डीबी डॉट बुक्स. अच्छा. इन्सर्ट इंटू लायब्ररी डीबी डॉट बुक्स. अच्छा, मग मी इथे आणि हे मग बदलतो. आता तू आता तू इथं, आता तू तिथं दोन वगैरे टाकून बघ. हम्म. हम्म. जयेश, तुला समजतंय? हो सर. तुम्ही तेच दोघं करतो. बरोबरच आहे का? हो हो. हो. ओके. स्नेहल, आय थिंक तू आज जॉईन केलेस. एसक्यूएल डाउनलोड केलेलं आहे, माय एसक्यूएल वगैरे हो सर, आहे ना. आहे ना? ओके. तुला माहिती डेटाबेस कसं क्रिएट करतात, टेबल? हो हो, माहिती सर. मी आणि स्टार्टिंगचे 2 लेक्चर बघितलेत, बाकीचा अजून ऍक्सेस नाही केला. ठीक. ओके, ग्रेट. हा, आता नाही, थांब. आता आता परत तुला सिलेक्ट स्टार फ्रॉम डेटाबेसचं नाव डॉट टेबल द्यावं लागेल, कारण की तो डेटाबेस सिलेक्टेड नाहीये. म्हणजे काय लिहावं लागेल तुला? लायब्ररी डीबी डॉट बुक्स. कळतंय का आता श्रेयस? हो सर, हो सर. हा, म्हणजे एक तर तू तो डेटाबेस सिलेक्टेड पाहिजे, किंवा अच्छा, तुला आलं आलं. डेटाबेसचं नाव डॉट टेबलचं नाव द्यावं लागतं. हो. कारण की आता तुझे इथं सेल्स इन्फो सिलेक्टेड आहे, त्याच्यामध्ये बुक्स नावाचं टेबल नाहीये. बरोबर बरोबर. हम्म, ठीक आहे. तर आपण आज नेक्स्ट, ओके. स्नेहल, हाऊ मच यू आर कम्फर्टेबल विथ क्रिएटिंग डेटाबेस, क्रिएटिंग टेबल, इन्सर्टिंग रेकॉर्ड, डिलीटिंग, अपडेटिंग द रेकॉर्ड्स? Yes, I know all this, sir. असं वाटतं केवढी Hello, ती बघी am I audible? नाव ते आवाज खूप तो का Hello, हॅलो. काहीतरी झालेलंच आहे बा am I असा audible? डेंजर आवाज आला होता. हॅलो. Hello. स्नेहल, तू किती कम्फर्टेबल आहेस की क्रिएट करणं डेटाबेस, टेबल, हे ते सगळं सर येतं तुला? त्याच्या ते क्वेरीज देऊ माझं हो शकतो? सर. झालंय वय माझ पालखी हो सर, येतं येतं. मला डबल आवाज येतो ऍक्च्युली. हॅलो. हॅलो, हा. येतं का सर? हम्म. होय सर, येतं मला. टेबल क्रिएट करता, डेटाबेस वगैरे सर. कोडिंग थ्रू पण आणि युजर इंटरफेस. कोडिंग म्हणजे पायथन थ्रू? नाही म्हणजे याच्यावर आपण क्रिएट डेटाबेस असं टायपिंग वगैरे करून पण. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे आणि क्वेरी हा कमांड हा लाईन सीएलआय पण येतं. ओके. हा, येस. ओके, तर आज आपण काही त्याचे फंक्शन्स पाहणार आहोत, जसे की एसक्यूएल फर्स्ट, लास्ट वगैरे काय असतं. तर लेट मी स्टार्ट माय मायस्क्यूएल. श्रेयस आणि जयेश, तुम्ही हे ट्राय केलं होतं का, आपलं स्टोअर प्रोसिजर जे शिकवलं होतं ते? स्टोअर प्रोसिजर नाही ना सर, आम्ही तो बा इथं याच्यातच होतो अडकत. आपलं क्रिएट डाटाबेस टेबल, डिलीट अपडेट केलंय सर. डिलीट अपडेट वगैरे ते आम्ही प्रॅक्टिस केलंय, बाकी स्टोअर प्रोसिजर नाही केलं. तर ठीक आहे. ठीक आहे, एक टेबल आहे आपला एम्प्लॉय इन्फो नावाचा, त्याच्यात काही डेटा आहे. ठीक आहे. आता हा डेटा आहे. आता मला काय करायचं, सपोज मला पहिलं रेकॉर्ड हवंय, फक्त फर्स्ट. ठीक आहे. तर तुम्ही इथं बघताल, हे डॉक्युमेंट सगळे मिळाले असतील, राईट, सगळे तुम्हाला? हो हो. तर लिमिट वन काय करतं?
की फक्त एकच रेकॉर्ड मला पाहिजे ना, तर मला लिमिट 1 असं नावाचं लिमिट. आधी काय होतं, आधी टॉप नावाचं एक फंक्शन होतं एसक्यूएल मध्ये, SQL 5 मध्ये होतं ते. पण नंतर काय झालं की जेव्हा SQL आपलं लेटेस्ट व्हर्जन आले त्याच्यानंतर ते डेप्रिकेट झाले, म्हणजे ते यूज करत नाही. नाहीतर आधी काय होतं की आपण डायरेक्ट सिलेक्ट टॉप 1, टॉप 2, टॉप 3 असं टाकू शकत होतो. तर मग आता त्याला आपल्याला वर्क ऑर्डर म्हणून आपल्याला लिमिट नावाचं फंक्शन यूज करायचं. जर लिमिट 1 केलं तर आधी तर फर्स्ट रेकॉर्ड कोणतं आहे माझं, हे बरोबर. हा. तर त्यांनी मला फक्त फर्स्ट रेकॉर्ड रिटर्न केला पाहिजे, 17. आता आधीचे रेकॉर्ड ते डिलीट झाले असं आपण बऱ्याच वेळा त्या टेबलवर खेळलो, म्हणजे केल्या गोष्टी. आता जर मी तर लिमिट 2 केलं तर काय करायला पाहिजे, काय वाटतं? 2 रेकॉर्ड्स येतील सर. 2 रेकॉर्ड दिले त्यांनी, इथे बघ 17 आणि 20. आता इथं मध्ये गॅप्स आहेत कारण की आपण ते डिलीट वगैरे केलं ते. आता लिमिट 3 म्हणजे आपण या लिमिटवर काय करू शकतो की किती रेकॉर्ड्स मला पाहिजे ते मी घेऊ शकतो. बरं आता ठीक आहे, आता मला हे रेकॉर्ड भेटले. पण मला आता काय करायचं, मला हे रेकॉर्ड पाहिजे शेवटचं, कोणतं, 29. काय करू शकतो, एनी आयडिया? फक्त 29 पाहिजे. बरं मी जर असं लिहिलं तर होईल का? ऑर्डर बाय शिकवलं तर बहुतेक तुम्ही नसतं श्रेयस आणि संस्कृती, तुम्ही होतो, तू होती वाटतं ते ऑर्डर बाय. हो सर, हो. काय बरोबर आहे का, होईल का? डिसेंडिंग ऑर्डरने होईल. हा, मग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, 29 रेकॉर्ड वर जाईल, म्हणजे 29, 28, 27, 26, 25, 24 असं येणार. आणि लिमिट 1 म्हणजे काय, पहिलं रेकॉर्ड दे. आधी हा, आपण फक्त लास्ट वन फर्स्ट. ऑर्डर बाय करून बघूयात आपण, लिमिट राहू द्या. आयडी नाही, एक मिनिट, टेबलचं नाव क्वेरी वेगळे आहेत ना, आणि ते एम्प्लॉय डी EMP_ID EMP_ID. TST नाही, उलट झालंय, 29, 28, 27, 26, 25. मग आता मी लिमिट 1 केलं तर त्याचं काय रेकॉर्ड येईल श्रेयस? 29. 29. म्हणजे जर मला लास्टचं घ्यायचं असेल तर त्याला मला ऑर्डर बाय करावं लागतं, डिसेंडिंग ऑर्डरनी करून मग मला त्याचं रेकॉर्ड सिलेक्ट करावं लागतं. इथं जर लिमिट 2 केलं तर शेवटचे 2 रेकॉर्ड्स मधले रेकॉर्ड्स मला रिटर्न होतील, जसं आपण इकडून केलं होतं, 29, 28. समजते? हो. कोणाला काही डाऊट? स्नेहल, संस्कृती, श्रेयस, जयेश, राम, अजून कोण कोण आहे, आता मी सगळ्यांचे नाव नाही घेत बसणार. काही डाऊट असेल तर विचारू शकता, नाही तर आय विल गो अहेड. ओके, तर नेक्स्ट इज, आता मला समजा अप्पर केस करायचंय. आता मला जसं नाव आहे, सगळे एम्प्लॉईचे जे नाव आहेत ते मला अप्पर केस करायचे, EMP_ नेम ऍज अप्पर केस. अप्पर केस करणं म्हणजे काय असतं, सपोज आता श्रेयस नाव आहे, श्रेयसचं नाव असं आहे. जर मला अप्पर केस करायचं म्हणजे काय होणार, हॅलो, असं व्हायला पाहिजे ना, कॅपिटल, हम्म. बरोबर ना, त्याला अप्पर केस म्हणतो ना आपण. हो. मग त्याच्यासाठी आपण युज करतो फंक्शन यूकेस. आता ऍज इज यूज फॉर द अलाइज नेम. अलाइज नेम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता आपल्या इथे आता श्रेयसने जॉईन केलेलं आहे, ठीक आहे. आता श्रेयसचं खरं नाव श्रेयस आहे, पण
त्याला घरी माहित बी वेगळ्या नावाने काहीतरी हाक मारत असतील, भाऊ भैया दिदा काय असेल ते वॉटेवर, तर त्याला म्हणतात अलाइज नेम, जसं असतं तसं. तर आता मला इथे मी जसं ज्यावेळेस मी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय इन्फो करतो आहे, तर मला त्यावेळेस इथे एम्प्लॉय आय डी नेम हे ते ऍड्रेस वगैरे दिसतात. पण मला आता एम्प्लॉय नेम इथं नाही दाखवायचंय. मला ज्यावेळेस मी अप्पर केस करेल तर मला असं नाव द्यायचंय की अप्पर केस केलेलं आहे, अप्पर केस एम्प्लॉय नेम. तर त्याला म्हणतात अलाइज नेम, म्हणजे एम्प्लॉय नेमलाच आपण एक पेट नेम सारखं देतो, त्याला प्रोव्हाइड करतो. दॅट इज कॉल्ड ॲज द अलाइज नेम विथ द हेल्प ऑफ ॲज. तर इथं बघा अप्पर केस नेम आणि इथं सगळे नरसिंग वॉटर राम 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 अक्षय 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 सगळे कॅपिटल झालेले. आता मला जर सेम लोअर केस करायचे असेल सगळे, तर मी त्याच्यासाठी यूज करतो फंक्शन एल केस. आणि मी अप्पर केस ऐवजी याला समजा दिलं लोअर केस, मला तरी नाव पाहिजे लोअर केस. ओके, लेट मी चेक वेदर इट विल रन. डेफिनेटली सगळे लोअर केस मध्ये. समजते? हो. मिड नाव. आता मला हे तुम्ही सांगा की असं का आलंय. ठीक आहे, इथे नाव दिसतात ना, नर्सिंग श्रेयस वॉटर वॉटर. आता मी इथं एम्प्लॉय नेम दिलंय आणि 225. सो लेट मी रन दिस. आता हे असं का आलं. सेकंड लेटर पासून फिफ्थ लेटर पर्यंत name झाले. काय संस्कृती काय बोललीस? कोण बोललं, स्नेहल का संस्कृती? सेकंड लेटर पासून फिफ्थ लेटर पर्यंत जे नेम्स आहेत ते आहेत. बर, आता मी तुला एन ए आर एस आय एन. तू काय म्हटले आता, याचं आउटपुट काय आलंय बघा. याचं आउटपुट आहे ARSIN. ARSIN. आता मला एक्सप्लेन कर. 25 जसं तू म्हणतेस, चल ते बरोबर आहे. 1 लिहूया, 2 3 4 5 6 7. हॅलो. हा सर, आपण इनपुट मध्ये 2 to 5 दिलेलं. सो हा मग सेकंड तू नंबर पासून ए स्टार्ट होतोय आणि एंडिंगला फिफ्थ आहे. म्हणजे एवढंच आउटपुट 5 यायला पाहिजे ना? एन पण येतो ना सर त्याच्यामध्ये. काय येतो? एन एन 2 चा अर्थ सांग मला. 2 म्हणजे काय? स्टार्टिंग इंडेक्स. हॅलो. हा, स्टार्टिंग इंडेक्स आणि ए, 5? त्याच्यानंतरचे जे फिफ्थ लेटर असतील 5 पर्यंत. राईट, बरोबर. नेक्स्ट. ठीक आहे, तुला कळलंय. बाकीच्यांना समजलंय काय काय असं का आलं आउटपुट? हो. तर नेक्स्ट इज, म्हणजे तो काय करतो, काही काही कन्फ्युजन काय होतं बऱ्याच वेळा मुलांना असं कन्फ्युजन होतं की 2 पासून स्टार्ट करतो आणि 5 पर्यंत थांबायचं. तर तसं नाही, 2 पासून स्टार्ट करतो, 5 त्याच्या पुढचे घ्यायचे. बरोबर. ओके, आता लेंथ काढायची. लेंथ नावाचं फंक्शन यूज करू शकतो आपण. तुम्हाला प्रत्येकाची लेंथ देतो, जसे की 7 7 नर्सिंग येते वॉटर जे असेल नावाची लेंथ तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, आता आपण राऊंड बघूयात.
आता जर सपोज मी एम्प्लॉय अंडरस्कोर एम्प्लॉय नेम राऊंड सॅलरी वन राऊंडेड सॅलरी फ्रॉम दिस टेबल. सॅलरी नाही, सॅलरी नको, आपण वेट करूयात राऊंडेड. काय आउटपुट होऊ शकतं? एनी गेसेस? जेवढे दिसतंय तिथे रेकॉर्ड सिलेक्ट केलं पाहिजे, सगळे बघूयात आता. काय आउटपुट येईल तर सांगा. वेट काय काय येऊ शकतं? वेट, फक्त वेट सांगा. नेम आणि आयडी ते येतील. वेट 17 नंबरचं काय येईल? 17 नर्सिंग. वेट किती येईल? काय येईल सांगा ना, थोडस तरी काहीतरी. बरं मी रन करतो, हे बरोबर आलं का सांगा, ठीक आहे? तुम्ही राऊंड सील फ्लोअर असं ऐकलं असेल ना, मॅथ्स मध्ये शिकले नाही का? कधी ऐकलं नाही? हो सर, शिकलोय ना. मग आता याचं उत्तर बघ. पहिलं 55 आहे, ठीक आहे. त्याला 1 म्हणजे काय, एकच डेसिमल मला घ्यायचंय हे मी सांगतो. अच्छा. हा, तर मग आता सेकंडचं पण ठीक आहे. थर्डचं किती यायला पाहिजे? 22 नंबरचं आयडीचं. 2 डेसिमल येतील सर. 2 नाही, एकच आहे ना, मी एक दिलं ना तिथं. बरोबर. मग किती आहे? 5 45.3. हा 40.35 होणार ते. 45.3 होणार सर. हा 45. सॉरी. 40.3. बरं, फोर्थचं सांगा. 67 पॉईंट जे येते राम 23. 67.5. बरं, अजून कोणाचं कॅन्सर आहे? वाढेल. काय? 67.5 ना. मी आता एकदा रन करतो. बरोबर आहे. बरोबर आलं. हम्म. बरं, आता पुढचं नेक्स्ट, एकदा फक्त नेक्स्ट सांगा. ठीक आहे, सगळ्यांचं सेमच आहे, ठीक आहे. तर ते राऊंडिंग करतं, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे. आता जर तुम्ही 2 टाकलं असतं तर काय होऊ शकतं? 67. 45.54 नंतर 67. 54. ओके, बरोबर आहे. समजतं ना, म्हणजे डेसिमल्स असतात तर पुढचे ते आपण देतो. हम्म. नेक्स्ट इज नाव. नाव काय करतं की आपले जे करंट डेट टाइम आणि हे असेल, म्हणजे ज्यावेळेस रन करतो, आता सध्या मी सध्या रन करतोय, तर ते मला प्रोव्हाइड करतं. बघा, तर 2025 इयर आहे. 04 एप्रिल. 11 इज द डेट. 20 म्हणजे आता 20 म्हणजे 8 वाजलेत, 49 मिनिटं झालेत आणि 31 सेकंड ज्यावेळेस मी रन केलं. सो इट विल रिटर्न मी द करंट टाइम अँड डेट. जर आपल्याला नाव +1 नावाचं फंक्शन यूज करावं लागतं. ओके.
The next one is format. Now there is something issue over here. आता हे काय करतं, फक्त 0 डेसिमलच रिटर्न करतं. म्हणजे ही माझी संख्या, म्हणजे ही माझी नंबर आहे आणि मला 0 डेसिमल पाहिजे. 0 म्हणजे मला डेसिमल नकोय. 2 म्हणजे काय, 2 पर्यंत मला हवंय. तर काय होऊ शकतं, सील आणि फ्लोअर आता यूज करायचं आपल्याला. पहिल्याचा आन्सर आणि 10 नंबरचा आन्सर काय होऊ शकतं. 0 डेसिमल म्हणजे मला एक पण डेसिमलच्या पुढे नकोय. सर परत एकदा सांगा ना. हे बघ, एक नंबर आहे घेतलेला मी 250500.5634. दोन्हीकडे तो सेम नंबर आहे. त्याच्या पुढे कॉमा करून मी 0 दिले. तर फॉर्मॅट काय करतं, 0 म्हणजे मला 0 डेसिमल. 0 डेसिमल म्हणजे काय, की डॉटच्या म्हणजे मला डॉट नकोय. टू नंतर डेसिमल काही. म्हणजे काय, डॉटच्या पुढे मला 2 नंबर चालतील. हम्म. हम्म. आणि सील फ्लोअर कन्सेप्ट माहिती आहे. कोणती कन्सेप्ट बोलले सर? सील, CEIL फ्लोअर, नॉर्मल मॅथमॅटिक्स मध्ये, की 5च्या वरती असेल तर एक वाढवतो आपण, हे करतो, ते माहितीये. समजा माझी संख्या 5च्या वर असेल नंबर, तर आपण त्याला समजा, आता मला तर 0 करायचं. 0 म्हणजे मला काय, की मला फक्त वन घेईल ना तो, 250501. 501. राईट राईट. तर तो कन्सेप्ट माहिती आहे का सगळ्यांना. हॅलो, बाकीचे संस्कृती, स्नेहल, श्रेयस, तू सांगितलं होतं ना. हा, पण सर मग ते याच्यात का नाही घेतलं आपण, त्या टेबल मध्ये त्यांना राऊंड ऑफ केले. अरे ते फंक्शन्स वेगवेगळे आहेत ना, वेगवेगळ्या ठिकाणी युज होतात ना. फॉर्मॅट मध्ये तू मग ते टेबलचं नाव सिलेक्ट करू शकतो नाही आपण. नाही, आपण आता तुम्ही हे 8 नंबरची कमांड जी तुम्ही रन केली ना, हा ती 8 नंबरची नाही, कोणती राऊंड ऑफ ला कोणती केली तुम्ही? हा, तीच म्हणजे केली का ते 8 फंक्शन नंबर? वेगळं आहे ना रे राऊंडचं. नाही नाही, मला त्याच्यात विचारायचं होतं की त्याच्यात ऑलरेडी 5च्या वर कोणता नव्हताच डेसिमल पॉईंट, नंतर 673 वालेच होते सगळे. पण त्याच्यात जर 58 असतं, समजा 67.58, बरोबर, हम्म. आणि त्याला राऊंडेड ऑफ टू आपण 1 केलं असतं, तर तो 8 ला जाऊ देईल. म्हणजे 8 ला तो 5 ला 6 नाही करणार, बरोबर. तो हम्म. फक्त तिथपर्यंतच घेईल. म्हणजे ते आपण, म्हणजे आपण एक्सेल मध्ये नाही का, ते आपण स्प्लिट करतो तसं टाईप आहे का ते, की फक्त हा, इकडचंच घेईल? बरोबर. ओके ओके, कर. फॉर्मॅट काय करतं, की त्याला हे करतात, 2 येतं. 2 म्हणजे काय होईल, येतं 5-6 पर्यंत येईल खालचं. अच्छा, बाकीच्यांना समजतंय का काय बोलतोय तो, का नाही. या 11 ला समजा आपण 1 केलंय, सिलेक्ट थांब, आता फॉर्मॅट. मी थांब थांब, मी आता इथं 8 करतो. हा, आता हा 7 गेला असं. 5-7 होईल आता, कारण अच्छा. की जी 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली की ते इकडं एक काय करतं, प्लस करतं. कळतंय ना. हो हो. बरं, अजून एक गोष्ट, समजा आता मी इथं हम्म आता काय येईल, 0.54. 0.5. 0.54 कसं मी एकच ठेवले ना. ओनली 0.5. 0.5. 8 नी तो 1 नी वाढवेल, त्याला 4 करेल, पण इकडे अच्छा. नाही वाढू शकत कारण की ते 5 नाही, म्हणजे 5 किंवा त्याच्या पुढे नाही ना. तू घेतला तर तो 0.5. हा, समजतंय. ठीक आहे, 0.4 येईल म्हणजे तू घेतलं तर. अच्छा. हम्म, ठीक आहे. द नेक्स्ट इन. ओके, आता इन साठी आपण थोडंसं चेंजेस करूयात. ओके, मी इथं इन नावाचं एक फंक्शन लिहिलंय. सिलेक्ट स्टार फॉर एम्प्लॉय वेअर एम्प्लॉय नेम इन नर्सिंग राम अँड सूरज. आता याच्यात सूरज नावाचं एकही नाहीये, पण याच्यात नर्सिंग आणि रामचे आहेत. तर जेवढे नर्सिंग आणि रामचे असतील
तेवढे रेकॉर्ड तुम्हाला रिटर्न करतं. इन काय करतं की लाईक ॲरे, तो त्या याच्यामध्ये टेबलमध्ये चेक करतो की कोणकोणते रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत, आणि ते रेकॉर्ड्स मधले नाव जर जसं एम्प्लॉय नेम जर नर्सिंग नाम आणि सूरज असेल तरच तुम्हाला रिटर्न करेल. जर त्याचे नाव नसतील तर तुम्हाला रिटर्न करणार नाही. तर आता मी हे रन केलं तर तसं मला त्याने आता राम आणि नर्सिंगचे रेकॉर्ड्स रिटर्न केलेत. पण जर इथं समजा मी नर्सिंग 1 केलं आणि राम 1 केलं आणि सूरज केलंय तर इथं कोणतंही असं रेकॉर्ड नाहीये, तर तुम्हाला रिटर्न करणार नाही, काहीच ब्लँक रेकॉर्ड एंटर करणार. समजतंय? तर आता हो. हे एवढे फंक्शन एकदा ट्राय करा, मग मी आपण पुढचं घेऊयात. मी तुम्हाला ते ग्रुपवर शेअर करतोय ह्या सगळ्या क्वेरीज. एक टेबल बनवा, टेबल असेलच तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये हे हा सेम असंच टेबल बनवता चालेल, कारण की कसं याच्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला करता. ठीक आहे, आय विल गिव्ह 10 minutes ते कम्प्लीट करा. हे करताय ना हे सगळे? हॅलो. हो हॅलो. सर. हा, असा टेबल क्रिएट करा आणि रेकॉर्ड इन्सर्ट करून हे सगळे फंक्शन इम्प्लिमेंट करा. हॅलो. हा हा सर, आमच्याकडे एम्प्लॉय इन्फो आहे, डेटाबेस नाही. हा, मग याच्यात तसं आहे का सगळं वेट बीट तसं डेसिमल वगैरे मला जसं हवंय फ्लोट? स्नेहल, संस्कृती तुम्ही पण करताय ना काम? हॅलो. हो सर. हा सर. हॅलो. हा बोल ना, कोण बोलतोय? सर आमच्याकडे हा एम्प्लॉई डाटाबेस नाही याचं देता का आम्हाला प्रॉम्प्ट, आम्ही टाकून देतो. काय पाहिजे तुला, क्वेरी पाहिजे का त्याची? हा, त्याची क्वेरी द्या ना पूर्ण. 2 मिनिटं. केले सेंड. इन्सर्ट तर करू शकता ना? हो सर.
त्याच्यानंतर हे पण फंक्शन्स आहेत बघा एवढे. ट्राय करा, करता येतात का तुमच्या याच्यात मॉडीफाय, नाही तर मी करून दाखवतो. हॅलो, ठीक आहे ना? मीन, मॅक्स, कॉन्कॅट, ऍव्हरेज एकदा ट्राय करा ते पण त्याच्यात. फक्त तुमचं नाव, टेबलचं नाव आणि जे तुमची फील्ड असेल ते चेंज करा. नाही जमलं तर मला सांगा, मी करून दाखवतो. हॅलो. हा बोल ना. हा सर, मी हा डाटाबेस आहे ना क्रिएट केलाय. पण आहे हम्म. ना, हे काय म्हणतात त्याला, तो आहे ना, मला ते टेबलच दिसत नाही त्या डाटाबेसच्या अंडर. क्रिएट झालाय तो. शेअर कर स्क्रीन. दिसतंय का तुम्ही? कुठं केलं डेटाबेस? हा एम्प्लॉई डेटाबेस क्रिएट केलाय. 2 मिनिटं. एम्प्लॉई कुठे आहे? वरती एम्प्लॉई. दाखव ना डेटा. हा, टेबल क्रिएट कर ना, राईट क्लिक कर ना मग टेबलवर, न्यू टेबल. हा, क्रिएट टेबल. टेबल क्रिएट झालेला दिसतोय डायरेक्ट पहिलेच, हे बघ खाली. इथं रिफ्रेश कर ना एकदा. इथे रिफ्रेश कर, इकडे रिफ्रेशचं बटन बघ, स्कीमाच्या तिथं. हा, हा. आला. एवढं हे गडबड.
ते झाल्यानंतर ते हे पण ट्राय करा, जे शेअर करतो मी स्क्रीन परत. हे ऍव्हरेज काउंट जेवढे मी येल्लो मध्ये केले ते. हॅलो ना. सर, ऍक्च्युली आमच्याकडे आता एवढ्या एंट्री आहेत, मी टाकतोय तरी एक एक दोन दोन. हम्म. तर हे टेस्ट करायला आम्हाला खूप एंट्री टाकायला लागतील. ते काय कॉपी पेस्ट कर की एंट्रीज. नाही ना, एंट्री तुम्ही हेच दिलं ना, फक्त आपलं काय म्हणतात त्याला, टेबलचे आपलं कॉलम. मग तुला काय पाहिजे, तुला इन्सर्टचे स्टेटमेंट पण पाहिजे का? हा, ते म्हणजे पूर्ण असतं तर आम्हाला लगेच हे म्हणजे क्रिएट करता आलं असतं असं, म्हणजे अरे हे करता आलं असतं व्हेरिएशन्स. प्रॅक्टिस करा कर ना. थांब जरा देतो मी. नाही नाही, आता करायला ना ते एक एक टाकायला कसं ना एकदम वेळ लागतोय. कॉपी पेस्ट कर की. एंट्रीचं कुठे आहे इन्सर्टचं? काय व्हॉट्सअपला नाही ना त्याचं प्रॉम्प्ट क्वेरी. पाठवली की बघ, आता पाठवली परत. व्हॅल्यूज टाक ना फक्त इथं कॉमा सेपरेट. आयडी नेम ऍड्रेस जसं आहे तसं ते टाक ना फक्त व्हॅल्यूज.
हे नाही ना, रेकॉर्ड नाही ना होत कॉपी तिथून. अच्छा, नाही मग मी तेच विचारत होतो, समजा आपल्या टेबल मध्ये आता 10-15 एंट्र्या टाकल्यात आपण 10-15 एम्प्लॉईच्या, हम्म. तर त्याची क्वेरी तो प्रिंट नाही करत का मागे कुठे बॅकएंडला आपण त्याला विचारलं याची क्वेरी दे असं? त्याची क्वेरी दे कसं म्हणजे तुला जेवढा इंटरेस्ट टाकलाय त्याचे सगळ्यांचे म्हणजे आता डायरेक्ट. बघा, नाही नाही मी असं ॲज अ क्वेश्चन म्हणून विचारतोय, आता तुम्ही हा जो क्वेरी टाकली ना लेटेस्ट क्वेरी, त्याच्यात आपण व्हॅल्यूज मध्ये आपला व्हॅल्यू ऍड करणार, परत इन्सर्टेड ब्रॅकेट्स मध्ये अजून एक्स्ट्रा वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण म्हणजे एंट्रा ऍड करत जाणार, बरोबर? आता मी एवढ्या एंट्रा, समजा मी 20 एंट्रा ऍड केल्या, ओके, तर या 20 एंट्र्यांचा मला असं क्वेरी मिळेल का? म्हणजे समजा आता दुसरा माणूस आता माझ्या जागी जयस बसला माझ्या MySQL वर. ते सेव्ह करत जा ना ही फाईल. थांब एक मिनिट, ज्यावेळेस तू एंट्री करतो, थांब. ठीक आहे, सपोज तू ह्या फाईल मध्ये एंट्री केली, सपोज इथं हे तुझे फाईल आहे बरोबर. हम्म. इन्सर्ट मग इथं फाईल सेव्ह करून ठेवायची, ती सेव्ह ॲज सेव्ह स्क्रिप्ट. ठीक आहे, ही सेव्ह करून ठेव. सपोज आता मी डेस्कटॉपला सॉरी डॉक्युमेंट्स मध्ये सेव्ह करतो, सेव्ह ए. ठीक आहे, A.SQL ने सेव्ह. ओके. आता जसं तू म्हणतोय तुला याला द्यायचंय, कोणाला? जयेशला. हम्म. आता समजा ही फाईल मी क्लोज केली, जयेशला मी ती फाईल पाठवली A.SQL, जसं आपण नॉर्मल. जयेश काय करेल, फाईल ओपन स्क्रिप्ट, अच्छा. आणि मग इथे जाऊन तो जयेश काय करेल, इथं ए, त्या एला क्लिक करेल, त्याच्याकडे त्याची स्क्रिप्ट येऊन जाईल सगळी ती. ओके ओके, असं आहे. आणि बाकी समजा आता मी म्हणजे आता एखादी, आता मी सेव्ह नाही केली, ही फाईल चालली गेली माझ्याकडनं. फाईल जात नाही, कारण की जोपर्यंत तू क्लोज करतो तरी पण ती राहतीच. अच्छा. सेव्ह करतो पण ती काय होतं, जर तू इथून क्लोज केली अशी, सपोज आता मी इथून क्लोज करतो ही फाईल, ठीक अच्छा. आहे, आणि मी सेव्ह नाही करत, तर मग आता निघून जाईल, आता ती मला फाईल नाही भेटणार. अच्छा, पण मग आपल्या एंट्रेस वगैरे तशाच राहतील ऍज इट इज, बरोबर? ते आता नाही जाणार? जेवढे आता मी बऱ्याच वेळा क्लोज करत नाही, तर माझे सगळे एंटर तसेच आहेत ना. आता हे थोडी ना मी आज केले ते अच्छा. स्किल नाही नाही, फाईल. मग मी तेच म्हणतोय की समजा आता मी ही फाईल डोंट सेव्ह केली आणि माझ्या एंट्रेस जशाच तशा आहेत, पण आता मला त्याची क्वेरी काढायची परत, की हा एंट्रेस मी केला होता तर त्याची क्वेरी तुला मिळेल तर का? तेच तर म्हणतो ना, मग तुला कोणत्या फाईल मध्ये केले. आता मी तर 5 एडिटर आहेत माझे, 6 एडिटर ओपन आहेत, तर कशात काय ते मला माहित पाहिजे. तर मग तू तसं नावाने सेव्ह कर ना, की एम्प्लॉई इन्फो. अच्छा अच्छा, म्हणजे आपल्या वरचे एंट्रेस आहे यांचं नाव बदलतायत ए का येते ना MySQL पण? इथं, ए आलं ना, आता मी मग ए दिलं होतं ना. हा, मला बघा आता बघा. ए म्हणजे मला माहित पडेल की हा बाबा ए म्हणजे याची एंट्री काय, सपोज माझं फंक्शन साठी मी युज केलं. मग तू तुझं प्रॉपर नाव दे ना त्याला फाईलला. ओके ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. ते ऍव्हरेज वगैरे पण ट्राय करताय ना? ना मी अजून तर काय ट्राय केलं नाही, करतो आता. ठीक आहे, मी ते शेअर करतोय. अं, कोणते फंक्शन्स आहेत ते सगळे, कोण तिघच जण ओके. राहिले का, बाकी सगळे गेले? ओके. तर हे सगळे एका याच्यात करून एसक्यूएल फाईल, आता जसं मी सांगितलं एसक्यूएल फाईल कशी करायची, ते एसक्यूएल फाईल तशी मला शेअर करा.
हॅलो. हा बोल ना. सर ते नॉट नलचं काय म्हणून म्हटलं होतं तुम्ही? कोणतं नॉट? आपण ते टेबल मध्ये कॉलमची एंट्री करतो बघा, तेव्हा ते ऑटो इन्क्रीमेंट प्रायमरी की देतो, आता नॉट नल नल. व्हॅल्यू म्हणजे तिथं मी नल व्हॅल्यू पण म्हणजे नल लिहू शकतो. नॉट नल म्हणजे मी तिथं नल नाही लिहू शकत, तिथं मला व्हॅल्यू द्यावाच लागेल असं. अच्छा अच्छा, असं आहे का? बरं हे कम्प्लीट करून शेअर करता का आज मला एक डॉक्युमेंट मध्ये सगळ्या क्वेरीज? चालेल सर. हो सर. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया जॉईन्स आणि ओके. व्ह्यूज. ठीक आहे, उद्या म्हणजे सोमवारी.